विशेष फिल्मचा राज नंतर राज 2 द मिस्ट्री कंटिन्यूज हा सिक्वेल सिनेमा येतोय। या सिनेमाचा प्रोमो आणि काही गाणी सुद्धा आता रिलीज होऊ लागलेली आहेत आणि यापैकीच एक गाणं आहे ते म्हणजे सोनियो। राजू सिंगचं संगीत दिग्दर्शन असणाऱ्या या गाण्याला आवाज दिलाय सोनू निगम यानं। विशेष फिल्मसाठी गायलेलं सोनू निगमचं हे पहिलंच गाणं आहे आणि या गाण्याविषयी आमची रिपोर्टर भाग्यश्री वंजारीनं केलेली ही बातचीत। राज 2 आता रिलीजसाठी सज्ज होतोय आणि त्यातली गाणीही आता एका पाठोपाठ एक ऐकायला मिळतात। असंच एक गाणं आहे सोनियो आणि या सोनियाला संगीत दिलेलं आहे राजू सिंग यांनी आणि गाणं गायलेलं आहे सोनू निगम यांनी। दोघेही आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि बोलणार आहोत या गाण्याबद्दल। राजू, जानना चाहेंगे किस प्रकार का संगीत है? इट्स अ सॉफ्ट रोमांटिक सॉन्ग और उसे गाया बहुत अच्छी तरह से गाया सोनू जी ने और इट्स लाइक इट्स अ सॉन्ग फॉर एवरी लवर इन दिस वर्ल्ड। सारे गम भुला के दिल मुस्कुरा के जिंदगी। सुनो, आप क्या कहोगे क्योंकि पहली बार विशेष फिल्म्स के साथ आप काम कर रहे हो तो? म्यूजिक की बहुत सेंस है विशेष फिल्म को, इसलिए मुझे पता था कि अगर मुकेश भट्ट जी कह रहे हैं कि गाना बहुत अच्छा है तो अच्छा होगा ही होगा। मैं हैरान था कि इस इंडस्ट्री में रहकर भी हम लोगों ने साथ में काम नहीं किया। तो एनीवे जब स्टार्ट किया तो मेरे नाम से स्टार्ट किया, सोनियो सोनियो। तो मेरे उन्होंने गाना, इट्स अ ट्रिब्यूट टू मी एक्चुअली, क्योंकि जब मैं अमेरिका चलता था तो मुझे बोलते हैं हे सोनियो हे सोनियो, तो ये गाना बना तुम लोगों ने सोनियो। तू दे दे मेरा साथ, थाम ले हाथ, चाहे जो भी होगा, तू बस दे दे मेरा साथ। थँक यू सो मच हमसे बात करने के लिए। विशेष फिल्म मधली प्रत्येक गाणी नेहमीच रॉकिंग असतात आणि चाहत्यांना ती नेहमीच आवडतात। सोनियो हे गाणं नवीन येते आणि हेही नक्कीच चाहत्यांना आवडेल अशी आशा आपण करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय शिवडकर सह भाग्यश्री वंजारी, IBN लोकमत, मुंबई। आणि असला महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे गायिका मधुरा कुंभार। मधुरा, आता आपण बघितलं की सोनू निगमचं सोनियो हे गाणं, तो सुद्धा सारेगामाला अँकर म्हणून त्यांनी खूप गाजवलेलं आहे। तू सारेगामाला एक स्पर्धक म्हणून होतीस आणि या सगळ्या ज्या काही स्पर्धा होतात यांचा कितपत उपयोग होतो, काय फायदा होतो, काय सांगशील? उपयोग तर खूपच आहे, कारण देशाच्या कोणाकोणातून मुलं येतात ऑडिशन्स द्यायला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या मुलांमधनं जेव्हा फक्त 36 जणांमध्ये जेव्हा आपली निवड होते, तो जो काही एक वेगळाच अनुभव असतो, अनुभव खूप मिळतात ह्याच्यातनं आणि शिकायलाही बरंच मिळतं। एवढ्या मोठ्या स्टेजवरनं देशभरातील जनता आपल्याला पाहत असते आणि कॅमेरा समोर उभं राहून गाण्याचा जो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो तो मिळतो आणि सगळ्यात मोठी संधी मिळते ती म्हणजे जी मान्यवर जजेस म्हणून येतात त्यांना आपलं गाणं ऐकवण्याची संधी मिळते। कारण आज एवढी स्पर्धा वाढलेली आहे की असं, आणि वेळही फार कमी असतो, तर एवढ्या कमी वेळामध्ये एखाद्या मोठ्या संगीतकारांना किंवा गायकांना आपली गला जाऊन ऐकवणं हे काही आजच्या जगामध्ये शक्य नाहीये। पूर्वी होतं की पूर्वी लोक टॅलेंटच्या शोधात होती, पण आज आपल्याला समोर जावं लागतं। तर त्यांच्या समोर, लोकांच्या समोर येण्याचं हे जे एक माध्यम आहे हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं ठरलं। आज फक्त आणि फक्त सारेगममुळे मी आज इथे आहे बसलेली एवढंच मी सांगू शकते। खरंच नाही, त्याच्यामधून एक नवीन कलाकारांना वाव मिळतो। हो, ही खूप महत्वाची आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात। उदाहरणार्थ माईक टेक्निक्स, कॉन्फिडन्स लेवल वाढते, इतक्या सगळ्या लोकांसमोर तिथे उभायचं आणि फक्त 2 मिनिटांमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असतं की कमीत कमी वेळामध्ये आज आपण कसं स्वतःला सिद्ध करू शकतो हे देखील तिथे आपण असं म्हणू शकतो की जे काही आपलं अस्त्र असतं ते अधिक घासून लखलखीत आणि धारदार कसं होईल, कारण अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला तिथे प्रेझेंट करायचं असतं स्वतःला। पहिल्या 2 ओळींमध्ये आपण तिकडे स्वतःला सिद्ध करायचं असतं। एक्झॅक्टली, आणि संधी मिळणं खूप महत्वाचं आहे। पुण्याहून आपल्याबरोबर मिलिंद साधले आहेत, संधीबद्दल आपण बोलतो ना, त्यांच्याशी मला त्याबद्दलच मुद्दामून बोलायचं आहे की आज किसान दिवस आहे, शेतकऱ्यांचा दिवस आहे। मिलिंदजी, आपण बघितलं की गाण्यामध्ये जसं आता मधुरा सांगते की ती संधी मिळणं खूप गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा एक प्रकारे संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात की वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रयोग होत आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करतात। प्रतिसादाबद्दल मगाशी तुम्ही बोलत होता, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो, खरोखर येतात शेतकरी बघायसाठी हे सगळं? निश्चित आम्ही गेली 2 वर्ष किसान प्रदर्शनामध्ये जो फिल्म फेस्टिवल आयोजित केले होते, ऍग्रिकल्चर फिल्म फेस्टिवल, आणि मला सांगायला अभिमान वाटेल
की भारतातीलच नाही तर जगातील पहिला फिल्म फेस्टिवल शेती संदर्भातला आम्ही भरवलेला होता 2006 साली 2007 साली. किसान प्रदर्शन जे भरतं इथे मोशीला नाशिक हायवेला पुण्यापासून 22 किलोमीटर अंतरावर, तिथे आम्ही पार्टिसिपेट होतो आणि शेतकऱ्यांचा एवढा रिस्पॉन्स आहे की 350 कॅपॅसिटीचं जे ऑडिटोरियम असतं ते पूर्ण कॅपॅसिटीने भरून लोक खाली अक्षरशः बसतात, तासन तास बसून आमच्या फिल्म्स पाहतात, आम्हाला अप्रिशिएशन देतात. हीच आमची माझ्या मते खऱ्या अर्थाने आम्हाला ही पावती असते की शेतकरी आम्हाला सांगतात की तुम्ही हे चांगलं कार्य करताय आणि असंच कार्य चालू ठेवा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. अधिक शेतकरी याच्या काही कॉपीज पण आमच्याकडनं खरेदी करतात त्यांना पर्सनल पाहण्यासाठी. एखादी फिल्म पाहणं झालं त्यांच्याकडून तर मग इतर त्यांना असं वाटतं की इतर पण फिल्म्समध्ये असं कंटेंट असेल, असं आपल्याला त्याच्यातून अनुभव, इतर शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन मिळेल या दृष्टीने ते आमच्याकडून काही फिल्म्स पण खरेदी करतात. म्हणजे डॉक्युमेंटरीज ज्या आम्ही तयार करतो त्या व्हिडिओ सीडीच्या स्वरूपात आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत, तर त्या डॉक्युमेंटरीज ते आमच्याकडून खरेदी करतात. निश्चितच मिलिंद, तुम्ही खूपच मूलभूत आणि महत्वाचं काम करतात. जसं तुम्ही सांगितलं की 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि शेती क्षेत्रामध्ये जे काही संशोधन होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा तो उद्योग म्हणून त्याच्याकडे कसं बघायचं या संदर्भातल्या फिल्म्स तयार करणं आणि त्याचा एक महोत्सव भरणं, मला असं वाटतं भारतात पहिल्यांदाच होत असेल. तुमच्या अनुभवांविषयी आणि शेतकऱ्यांचा आणखी काय प्रतिसाद तुम्हाला मिळाला त्याविषयी आपल्याला बोलायचंय. सोबत बोलून घेऊ. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ते सगळं आयोजित करतात आणि वसुंधरा मधुरा आपल्याबरोबर आहेत, तिच्याकडून गाणी आपण ऐकणारच आहोत. पण त्याच्यात एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.